भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्माए माझा प्रणाम। दुःखी कष्टी गोरगरिबांचे कैवारी, मानवाला मानवता शिकवणारे, अंधश्रद्धेतून वाईट व्यसनातून प्रवृत्त करणारे, एका भगवंताचा परिचय करून देणारे निष्काम कर्मयोगी मानव धर्म संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी हे या ठिकाणी उपस्थित आहेत। बाबांना माझा प्रणाम। तसेच सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई हे या बैठकीला उपस्थित आहेत। आईंना माझा नमस्कार। तसेच चर्चा बैठक म्हटलं तर अध्यक्षाची आवश्यकता असते आणि आजच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी उपस्थित आदरणीय श्री खेमजी तेलमासरे मार्गदर्शक भेंडाळा हे या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे उपाध्यक्ष म्हणून आदरणीय श्री गिरधरजी लांजेवार साहेब मार्गदर्शक नागभीड तथा माजी मार्गदर्शक या ठिकाणी उपाध्यक्ष म्हणून उपस्थित आहेत। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आदरणीय श्री कोटरामजी मुंडले साहेब मार्गदर्शक पवनी हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आदरणीय श्री देवचंदजी पाटील साहेब मार्गदर्शक पवनी हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आजच्या चर्चा बैठकीचे सूत्रसंचालन करणे आमचे मित्र आदरणीय श्री नरेशजी गोटाफळे साहेब हे या ठिकाणी संचलनाच्या स्वरूपात उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच मंचावरील प्रमुख पाहुणे आमचे मोठे बंधू आदरणीय श्री प्रवीणजी गबने साहेब या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। आमचे मोठे बंधू आदरणीय श्री मनोहरजी मेश्राम साहेब ज्येष्ठ सेवक पवनी हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय श्री ताराचंदजी घ्यार साहेब मुक्काम कोटलपार हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय श्री भावंकर साहेब हे या ठिकाणी उपस्थित आहे। साहेबांना माझा नमस्कार। तसेच आमचे मोठे बंधू आदरणीय श्री देशमुख साहेब तथा डडमल साहेब ह्या मंचावर उपस्थित आहे, यांना माझा नमस्कार। संपूर्ण मंच आदरणीय संपूर्ण सेवक सेविका बालसेवक सर्वांना माझा नमस्कार। कार्यक्रम म्हटलं तर कार्यक्रमाची सुरुवात प्रस्तावनेपासून होते आणि या कार्यक्रमाची प्रस्तावना माझ्याकडे दिलेली आहे। तर महान त्यागी बाबा जुमदेवजीचा जन्म 3 एप्रिल 1921 ला गोळीबार चौक या ठिकाणी झालं आणि महान त्यागी बाबा जुमदेवजीच्या परिवारात दुःख होते, दारिद्र्य होती आणि त्या दुःख दारिद्र्यापायी बाबांचा परिवार कंटाळून गेला आणि त्या कंटाळण्यापायी ठुबरीकर बंधूंनी विचार केला आणि त्या गोळीबार चौकात राहत असताना त्या मोहल्ल्यामध्ये 1933 मध्ये ठुबरीकर बंधू यांचे बाबांचे वडील विठोबाजी तानबाजी महादेवजी असा त्यांचा एक मोठा परिवार संयुक्त होता आणि त्या ठिकाणी मोहल्ल्यामध्ये झगडे व्हायचे आणि त्या पायी ते कंटाळून गेले आणि त्यांनी विचार केला की या ठिकाणून आपण जाऊन दुसरीकडे मकान घ्यावं किंवा दुसरीकडे राहावं। तेव्हा त्यांनी विचार केल्याप्रमाणे ठुबरीकर बंधूंनी 1933 मध्ये
टिमकीमध्ये रामेश्वर तेलगाणीच्या मागे टिमकीमध्ये एक झुणके सावकार यांचा घर विकाऊ होता आणि त्यांनी तो विकाऊ घर घेण्याचे ठरवले. आणि त्या मोहल्ल्यातल्या लोकांनी ठुबरेकर बंधूंना सांगितलं की या ठिकाणी म्हणे भुताडकीचा खेळ आहे. एक पायरीवर मुसलमान पायरीवर लाद देतात सनई मरम पावला, तर हा घर घ्या नको, कारण या ठिकाणी भुताडकी वास करते. पण बाबांचे वडील गुरुमार्गी होते आणि त्यांचे गुरु यादवराव महाराज धापेवाड्याचे होते. ते सुद्धा एक कृष्ण भगवंताची एक भक्ती करत होते. तर त्यांना वाटलं की आम्ही होम हवन करू म्हणजे भुताडकी नाहीशी होऊन जाईल. तेव्हा त्यांनी तो घर घेतला आणि घर घेतल्याच्या नंतर ठुबरीकर बंधू त्या ठिकाणी राहायला गेले. तेव्हा बाबाची वय 12 वर्षाची होती आणि त्या ठिकाणून जो आज बाबांच्या निवासस्थान आहे तो बाबांचा जन्मस्थान नाही, गोळीबार चौक बाबाचं जन्मस्थान आहे. तर तेथून बाबाची म्हणजे बाबावर जी क्रिया झाली दुःखाची, ती क्रिया त्या ठिकाणून सुरुवात झाली. परमेश्वराने पृथ्वी निर्माण केली, पंचतत्व बनवले आणि त्यास कालचक्र सुद्धा बनवलं आणि त्या कालचक्रात सुद्धा युग बनवले, जसे सतयुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि जो आता चालू आहे कलियुग. परमेश्वराने रचना केली युगाची, पंचतत्वाची आणि त्यानुसार हा देह जो आहे मानवाचा हा बनलेला हा सुद्धा पंचतत्वाच्या त्या परमेश्वराने घडवला आहे. पण माणसाच्या मागे कर्मभोग जेव्हा लागते तेव्हा माणूस सैरा वैरा पडते. आणि असाच त्या झुणके सावकाराच्या घरी गेल्याच्या नंतर बाबाच्या परिवारावर दुःखाचे डोंगर सुरू झाले. कुत्रा बाहेर ओरडला तरी घरचे मुलं मरायचे, अशी त्या घरी भुताडकी होती. बाबाच्या परिवारांनी बहुत प्रयत्न केले, नाना प्रकारचे प्रयत्न केले. तंत्र मंत्र विद्यावाले त्यांचे यादवराव महाराज त्यांचे गुरु होते. गुरु मंत्राने होम हवन केलं पण दुःख दूर झाले नाही, त्रास होऊन गेले. ज्या घरात बाबा राहायला आले त्यावरच त्यांची वय 12 वर्षाची होती आणि तेथून सुद्धा 12 वर्षच महानत्यागी बाबा जुमदेजीच्या परिवारावर भुताडकीचा खेळ सुरू झाला. आपल्या मागं तर काही नाही हो, आपण या मार्गाशी जुळलो. विशेष भुताडकी नव्हती, कोणी व्यसनापायी, कोणी शारीरिक बिमारीपायी या मार्गाशी जुळलाय. पण बाबाच्या घरी अशी भुताडकी होती की एखादा बाहेर कुत्रा ओरडला का घरचा एक जीव जायचा. आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून परमेश्वराला काहीतरी घडवायचं होतं, कारण की भगवान के मर्जी के बिना इस सृष्टि का एक पत्ता भी नहीं हिलता. परमेश्वराला काहीतरी घडवायचे असल्यामुळे कधी न येणारा एक व्यक्ती, मौद्याचा एक व्यक्ती बाबाच्या घरी आला. साधा राणीमान त्याचा साधा व्यक्ती होता आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून बाबांना परमेश्वरी कृपा संपादन करण्याचा एक मंत्र मिळाला. तो मंत्र, तो विधी 41 दिवसाचा होता आणि ज्या व्यक्तीने तो विधी बाबाला दिला त्या व्यक्तीने सांगितलं की हा माझ्याकडे कुठं चालल्या म्हणे तुम्ही. बाबांनी आपली परिस्थिती त्याला सांगितलं. तेव्हा त्यांनी त्या मंत्राबद्दल मार्गदर्शन केलं आणि तो मंत्र बाबाला दिला आणि त्यांनी सांगितलं की म्हणे या मंत्राने परमेश्वरी कृपा संपादन होते, प्राप्त करता येते, परंतु अर्ध्यातून सोडून जाता येत नाही. ही जर तुम्ही विधी करण्यास सुरुवात केली आणि जर काही अर्ध्यातून सोडण्याचा प्रयत्न केला तर बरेचसे लोक या विधीने काही भोकुले झाले तर काही पागल झाले. त्यांनी सांगितलं कावरली गायनं काटे खाई या म्हणीप्रमाणे आज आपण जसे मार्गाशी जुळलो त्यावेळेस बाबांनी तो विधी स्वीकार केला आणि घरच्या मंडळींना सांगितलं बाबांचे जे
बंधू होते बाळकृष्ण नारायणराव, जागोबाजी, मारुतीजी, हे चौघे बाबाला सोडून हे 4 बंधू होते. यांना सर्वांच्या समोर ते विधी मांडली की उद्या असं म्हणायला नको की बाबा ते माझ्या भावाला विधी मिळाला आणि एकट्यानेच करून टाकला. म्हणून त्या उद्देशाने बाबांनी तो विधी सर्वांसमोर मांडला की म्हणे बंधूंनो, हा असा विधी आहे, हा असा विधी आहे आणि या विधीला या प्रकारे करावं लागते. बाबांच्या परिवारातल्या लोकांनी म्हटलं कोण कोणासाठी मरणार. पहा, आज आपल्याला वाटते, पण बाबाच्याही परिवारातल्या लोकांनी म्हटलं की कोण कोणासाठी मरणार. तर बाबांनी विचार केला, संकल्प केला की एवढी भुताळकी आहे घरी, चल एक भाऊ मेला म्हणून समजून जा, मी हा विधी करण्यास तयार आहे. आणि बाबांनी आपला ध्येय बनवला, मजबूत बनवला आणि बाबांनी 41 दिवसाच्या साधनेला विधीला सुरुवात केली. 26 नोव्हेंबर 1945 दिवस होता सोमवार, त्या दिवशीपासून सुरू केली आणि त्या विधीत सुद्धा 41 दिवसाच्या साधनेत सुद्धा परमेश्वराने बाबाची परीक्षा घेतली, जी आज आपण सेवक नाही देऊ शकत परीक्षा. आपलं ध्येय तेवढं मजबूत नाही आहे, कारण की आज सुद्धा आपण ओळखलं नाही या परमेश्वरी कृपेला. आज आपण ओळखलं नाही मार्गदर्शकाला, परमेश्वरी कृपेला ओळखलं नाही, मार्गदर्शकाच्या शब्दाला ओळखलं नाही, मग आपलं ध्येय नाही आहे तसं. आणि बाबांनी ध्येय मजबूत करून 41 दिवसाचा विधी संपन्न केला. 6 जानेवारी 1946 बाबांनी तो विधी संपन्न केला आणि बाबा हनुमानजीची प्राप्ती झाली. बाबाला वाटलं की बाबा हनुमानजीची प्राप्ती झाली, बाबा हनुमानजी आमचे रक्षण करणारे आहेत, म्हणजे खऱ्या अर्थाने मला भगवंताची प्राप्ती झाली असे बाबाला वाटलं. परंतु परमेश्वराला काहीतरी घडवायचे होतं, म्हणून बाबाच्या जीवनात 45 पासून घडामोडी आल्या. कधी नाही येणारी बाई, शांताबाई रंगारी समाजाची बाई बाबापर्यंत आली आणि तिची भुताळकी अशी होती. आज आपल्याला तशी भुताळकी नाही आणि येऊही नको कोणाला, की स्वतःचा मांस स्वतः खायची बाबाने आपल्या डोळ्यांनी बघितलं. तर बाबाला विचार आला की ही बाई स्वतःचा मांस स्वतः खाते, तर कशी आहे कल्पनारूपी किंवा कशी आहे शक्ती आहे. आणि बाबांनी त्या बाईसाठी जुलै 1948 निर्णय केला, विचार केला बाबांनी आणि त्या बाईसाठी 42 दिवस होऊन घडवले. आज कोण कोणासाठी घडवते हो? बाबाचे कार्य हे बाबांचे कार्य होते, म्हणून बाबा हे महान त्यागी आहे. विचार केला आणि 42 दिवस त्या बाईसाठी बाबांनी विधी केला. परंतु 42 दिवस विधी करूनही त्या बाईची भुताळकी गेली नाही. बाबाला वाटलं ऐसी कौन सी कल्पना रूपी शक्ति है जिस बाई का भूत नहीं निकाल सकते. 42 दिवस हवन करून सन्या सुद्धा त्या बाईचे भूत नाही निघू शकले. बाबांनी विचार केला, कारण की बाबा हनुमानजीने सर्व देवी देवताचा परिचय बाबाला करून दिला होता आणि बाबा हनुमानजीचाही परिचय बाबाला होता. परंतु बाबाला वाटलं की सर्व देवी देवता प्राप्त करून आणि बाबा हनुमानजीला प्राप्त करून सुद्धा या बाईचा भूत नाही काढू शकत, अशी कोणती कल्पना रूपी शक्ती आहे. बाबाने निश्चय केला कि मैं आज से किसी भगवान को नहीं मानूंगा, ये आखिरी भूख है भाई, इसके बाद मेरे पास नहीं आना. आणि त्याच मंत्राने बाबांनी त्या बाईला तीर्थ अंगारा दिला आणि घरी पाठवलं. आणि ती बाई बाबापासून गेली तर बाई पुन्हा बाबापाशी आली नाही. बाबाला वाटलं की अशी कोणती कल्पना रूपी शक्ती आहे जिच्यामुळे हे बाई या एवढ्या भूताळकीमध्ये होती. बाबांनी हनुमानजीला प्रश्न केला. ज्यांना भगवान म्हटलं बाबांनी त्यांना प्रश्न केला. बाबाला वाटलं की ये हनुमानजी अशक्त है बोले, कमजोर है बोले, कि इस बाई का भूत नहीं निकाल सकते बोले, असं बाबाला वाटलं. कारण कुणालाही वाटते. आज काही सेवक मार्गात आले, 1 महिना झाला, 2 महिने झाले,
3 महिने झाले माझे दुःख दूर नाही झाली म्हणतात. मला मार्गात फायदाच नाही. कसं फायदा म्हणजे इंजेक्शन टोचल्याबरोबर फायदा? काही काही गोष्टी आपल्या कर्मानुसार योग प्राप्त होते. तर बाबांनी विचार केला आणि त्या हनुमानजीला प्रश्न केला कि हे हनुमान जी, विश्व में ऐसी कौन सी शक्ति है जो इस बाई का भूत एक पल में निकाल सके? भगवान किसे कहे और शैतान किसे कहे, इसका परिचय हमें करके दो. तेव्हा हनुमानजीने परिचय करून दिला. है बोले, विश्व में और एक भगवान है जिसने इस पृथ्वी का निर्माण किया है और निराकार चैतन्यमय शक्ति है जो आकार में बना नहीं सकती और आकार में देख नहीं सकती और निराकार निगुण है, चैतन्य है. तो उसे प्राप्त करने के लिए तुम्हें कल से और 5 दिन हवन करना पड़ेगा. असं हनुमानजींनी बाबाला मार्गदर्शन केलं. आणि हनुमानजीच्या मार्गदर्शनाप्रमाणे बाबांनी 5 दिवसाच्या हवनाला सुरुवात केलं. परिवारातल्या लोकांना आदेश दिला कि परिवार के लोग सुनो, कल से हमें साफ सफाई करना है और 5 दिन के लिए हवन कार्य, 5 दिन के हवन कार्य सुरुवात करना है. आणि 5 दिवसाला हवनाला सुरुवात झाली आणि 5व्या दिवशी बाबा निराकार मध्ये आले स्वतः. आणि त्या दिवशी खऱ्या अर्थाने एका भगवंताची बाबाला प्राप्ती झाली. सर्व देवी देवतांनी दर्शन दिलं बाबाला. मैं ये हूँ, मैं वो हूँ. शंकरजी, सर्व देवी देवता, ज्याला आपण 36 प्रकारचे काय 33 प्रकारचे देवी देवता मानतो. कोटी म्हणजे प्रकार होते संस्कृत भाषेत. 36 कोटी नाही, कोटी म्हणजे प्रकार. 36 प्रकारचे देवी देवता ज्यांना आपण म्हणतो किंवा मानतो. सर्व देवी देवतांनी दर्शन दिलं. त्यानंतर त्या एका परमेश्वराने बाबाला दर्शन दिलं आणि हे सांगितलं की हे मानव, तू मुझे कहाँ ढूंढ रहा है? मैं 24 घंटे तेरे पास हूँ. जिस पल मैं तुझसे छूट जाऊंगा तेरा शरीर मृत्यू हो जाएगा. तेव्हा बाबाला वाटलं कि भगवान मेरे पास होकर भी मैं भगवान को कितना लंबा ढूंढ रहा था. बाबा स्तंभ राहिले, 10 मिनिटं चूप राहिले. बाबांनी स्वतःच विचार केला आणि बाबाला आठवलं की आत्मा आहे. आत्मा हा परमात्माचा अंश आहे आणि तो जोपर्यंत माझ्या शरीरात आहे तोपर्यंत मी जिवंत आहो. म्हणजे हा त्याचा अंश आहे, त्या परमात्माचा अंश आहे. बाबाला वाटलं आत्मा हाच परमात्मा आहे. आणि बाबाला खऱ्या अर्थाने त्या दिवशी परमेश्वराचा परिचय झाला. आणि तोच परिचय बाबांनी आपल्याला सर्व सेवक सेविकांना करून दिलेला आहे की एका भगवंताचा परिचय करून देणार बाबा आहे. तर कसं करून दिलं हे सर्वांना माहीत आहे. तरी पण बाबाला त्या परमेश्वराने काय म्हटलं कि हे मानव, तूने मुझे भले ही प्राप्त किया है, तूने मुझे भले ही प्राप्त किया है, लेकिन मैं मानव पर कदापि विश्वास नहीं करता. मानव है, बेईमान है, उनमें से तू एक मानव है. मैं जानता हूं मानव है, बेईमान है. बाबाला बेईमान म्हटलं परमेश्वराने. बाबाला वाटलं मी लहानपणापासून इमानदारीपासून कार्य केले आणि परमेश्वराने मला बेईमान म्हटलं. तर त्याचं उत्तर काय? अरे तुझ्यासारखे कितीतरी आले म्हणे. परमेश्वर काय म्हणे बाबाला, तुझ्यासारखे कितीतरी झाले ज्यांनी माझी प्राप्ती केली आणि मला सोडून दिलं. स्वतः देव बनून बसले आणि सत्य भगवंतापासून दूर झालं. कारण पृथ्वीच्या रचयिता तो परमेश्वर परमात्मा आहे आणि ते स्वतः देव बनून बसले आणि भगवंत सत्य लपलं. भगवंताच्या लोकांना परिचय झाला नाही. तर बाबाला वाटलं की परमेश्वराला याचं उत्तर काय द्यावं. आणि बाबांनी विचार केला, मनाशी विचार केला आणि त्या भगवंताला वचन दिलं कि ईमान ही भगवान समझूंगा और सत्य सेवा करूंगा. ऐसे भगवान मैं तुम्हें सत्य वचन देता हूं. आणि बाबांनी त्यावेळेस पासून ईमान हा भगवान आहे म्हटलं. ईमान हा भगवान आहे म्हटलं. किंवा असं बोट दाखवलं नाही किंवा असं बोट दाखवलं नाही, हा भगवान आहे असं नाही म्हटलं. हा भगवान आहे असं नाही म्हटलं. ईमान हा भगवान आहे म्हटलं. आणि बाबांनी आखरीच्या सणापर्यंत इमानदारीने कार्य केले आणि इमानदारीने जपलं. कारण की बाबांनी आत्म्यात परमात्माचा परिचय करून दिला. मग आत्म्यात करून दिलात, मग आपण कुठं बघतो? फोटोत, झाडावर, घरावर की दरी खोऱ्यात?
कुठं बघतो परमेश्वर बाबा म्हणायचे, कुठं पाहता म्हणे देव, अरे देवाचं ठिकाण नाही म्हणे तुमच्यापाशी. आणि खरी गोष्ट आहे, आज सेवकाची परिस्थिती अशी आहे की देवाचं ठिकाण नाही आहे. म्हणून आम्ही परमेश्वराला ओळखून आम्ही परमेश्वरी कार्य करून नाही राहिलो. सेवकांना विषय मी काढत नाही, पण काढावं लागते. सेवकांना गणपती दुर्गादेवी जाण्यासाठी वेळ आहे. ह्या गोष्टी अनुभवास येऊन राहिल्या. सेवकिनींना दुर्गादेवी जाण्यासाठी वेळ आहे. दुर्गादेवीचा विसर्जन राहिला त्या दिवशी घरी राहायला वेळ आहे. सेवकांना त्या विसर्जनाच्या दिवशी घरी राहायला वेळ आहे. पण परमेश्वरी कार्य करायला किंवा परमेश्वरी हवन कार्य करायला सेवकापाशी किंवा सेविकापाशी वेळ नाही आहे. कारण तेव्हा समाजात राहावं लागते. आणि आता कुठं राहावं लागते? अरे आता तर परमात्माच्या सानिध्यात राहावं लागते ना. आता तो विश्वाचा विश्वनायक, सृष्टीचा रचयिता, त्याच्या सानिध्यात आहो ना. मग हा विचारच नाही करत. कल्पना रूपी शक्ती, ज्याला आपण भगवान मानतो, ज्या मूर्तीत देव नाही. संतांनी सांगितलं आहे की पत्तर पूजू तो हरी मिले, तो मै पूजू पहाड, ताते ती चक्की भली तीच खाय संसार. संतांनी म्हटलं. अरे पत्त्याराला पूजल्याने जरी देव भेटला असता म्हणे तर पुऱ्या पहाडाला पूजलो असतो म्हणे, असं संतांनी म्हटलं आहे. संतांनी सुद्धा सांगितलं आहे की देव हा मानवात आहे. आणि आम्ही आज मी मार्गाशी जुळलो, बाबाचे सेवक झालो, सेविका झालो, परंतु परमेश्वराचा परिचय मला असं वाटते की सेवकांना सेवकींना झालं नाही. म्हणून काही सेवक, काही सेविका मार्गदर्शकाच्या शब्दाच्या बाहेर जाऊन कार्य करतात. मार्गदर्शकाची न ऐकता आपल्या मनमर्जीनं कार्य करतात ना, आज त्या मग स्वतःच्या कर्माने दुःखी होतात. या मार्गात प्रत्येकाला आत्मानुभव आलेला आहे. आणि या ठिकाणी भुयार परिसरातील सर्व सेवकांच्या वतीने या ठिकाणी आमचा यंदाचा पहिल्यांदा म्हणजे कोजागिरीचा कार्यक्रमापासून या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात आहे. आमच्याकडे आमच्या परिसरात मंडळाच्या प्रचार आणि प्रसार नव्हता तेवढा, आणि मंडळांतर्गत सेवक सुद्धा नव्हते. आज भगवंताच्या कृपेने, बाबांच्या कृपेने आज या परिसरात हळूहळू बाबांच्या कृपेने मंडळाचे 55, 60, 70 घराचे सेवक आज या परिसरात जुळलेले आहेत. परंतु ज्या गोष्टी पाहिजे त्यासाठी मीनं असं विचार केला, परिसरातल्या सेवकांनी विचार केला की आपण सर्व सेवक मिळून आपल्या परिसरात कोजागिरीच्या कार्यक्रमापासून आपण सुरुवात करू. अरे यांना आणि सेवक एवढे अज्ञानतेमध्ये आहेत. कारण कसं आहे, बैठकीला जाणं नाही, मार्गदर्शकाने सांगितलं तर 9व्या हवन कार्याला जाणं नाही. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सेवकांना, सेविकांना अजूनपर्यंत माहीत नाही. आता थोडक्यात कोजागिरी निमित्त या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजन केलेला आहे. त्या कोजागिरी या विषयावर थोडक्यात मी बोलतो. तर कोजागिरी पौर्णिमा, जशी शरद पौर्णिमा म्हणतात याला, आपल्या मार्गात अंधश्रद्धेला स्थान नाही. जुने विचार या मार्गात आलो त्या दिवशीपासून बंद केले. मग बाबांनी सांगितलं की कोणतीही जुनी भावना किंवा कल्पना मनात आणावचं नाही. जुनी भावना किंवा कल्पना आली तर दुःख आल्याशिवाय राहणार नाही. कोजागिरीची सुरुवात नागपूरमधून झाली. बाबाचे सेवक बाजीरावजी माटे यांना एक दिवस असं झालं, बाबा त्यांना आपले मित्र, आपले गुरुभाऊ मानाचे. आता बाबा बरोबर बाजीरावजी माटे नेहमी राहायचे. बाजीरावजी माटेच्या मनात विचार आला की बाबाला बाजारात न्यायचं आणि बाबाच्या मार्गदर्शनानुसार एक म्हस घ्यायची. आणि बाजीरावजी माटेंनी बाबापाशी इच्छा प्रगट केली आणि बाजीरावजी माटे बरोबर बाबा बाजारात गेले. आता बाजारात गेल्याने बाबांचे आदेश कोणी डावलू शकत नव्हता. बाबांचे आदेश म्हणजे आदेश, शब्द म्हणजे शब्द, शब्द हा भगवान आहे बाबांचा. बाजारात गेले आणि बाजारात गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी बाबांनी
अशी म्हस नियुक्त केली जिच्या अंगावर बरोबर मांस सुद्धा नाही, जी शेणाने भरली होती. आणि बाबांनी त्या म्हशीवर हात मारली, म्हणजे हात थोपटली आणि बाजीरावजीला सांगितले की हे म्हस घ्यायचे आहे तुला. बाजीरावजींनी त्या म्हशीकडे पाहिलं आणि त्यांना विचार आला की बाबा काय बोलून राहिले, की हे अशी म्हस घ्या म्हणतात की शेणाने भरून आहे आणि दुबली पतली आहे, ती ही म्हस कशी घ्यायची. बाबाला विचार आला आणि बाबाला विचार आल्याच्या नंतर बाजीरावजी माटेला विचार आलं की बाबाने ही म्हस कशी घे म्हटलं. पण बाजीरावजी माटे बाबाचा शब्द तोडू शकत नव्हता आणि बाजीरावजी माटेने बाबाच्या शब्दावर ते म्हस घेतली. म्हस घरी नेली. आता म्हस घरी नेल्याच्या नंतर बाजीरावजी माटेने तिला धुतली. आता धुतली तर असं झालं, त्या म्हशीला शेणाने जे भरली होती तर त्या म्हशीला काही दुःख होते आणि याला वाटलं की आपण फसलो. बाबांनी जी म्हस घेऊन दिली ती म्हस अशी आहे की दुबली पतली आहे, जिच्या अंगावर बरोबर मासही नाही आणि हिला दुःख आहे, तर आपण फसलो. माटेजी बाबाला म्हणतात, बाबा जी म्हस आपण घेतली त्या म्हशीत फसलो, कारण तिला दुःख आहे. पहा शब्दाकडे लक्ष द्या. बाबाला काय म्हणते माटेजी की बाबा जे म्हस आपण घेतलं त्यात फसलो, कारण या म्हशीला दुःख आहे, शेणानं भरली असल्यामुळे आपल्याला दिसली नाही. बाबांनी सांगितलं, माटेजींना विचारलं, बाबाला विचारलं की बाबा आता कसं करायचं. बाबाने उत्तर दिलं, काय म्हणे माटेजी, तुमच्यापाशी भगवान नाही आहे का. काय म्हटलं बाबांनी, तुमच्यापाशी भगवान नाही आहे का. माटेजीला उत्तर मिळाला. बाबांनी सांगितलं 11 शब्दाचा तीर्थ बनवा आणि त्या म्हशीला लावा. बाबांच्या शब्दावर माटेजींनी तीर्थ बनवलं 11 शब्दाच्या आणि त्या म्हशीच्या दुःखाला लावलं आणि त्या म्हशीचे दुःख दुसऱ्या दिवशी पूर्ण नाहीनाट झाले. आणि म्हस बाजीरावजी माटेला 6 ते 7 लिटर दूध देणारी पाहिजे होती आणि त्या म्हशीच्या जो व्यापारी होता त्याने सांगितलं की 2 ते 3 लिटर म्हस दूध देऊ शकते. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी बाजीरावजी माटेने दौलं तेव्हा आश्चर्य असं झालं का त्या माटेजीच्या विचारापेक्षा त्या म्हशीने 8 ते 9 लिटर दूध दिलं. माटेजीला विचार आलं, म्हणजे अचंब वाटलं की आपण 2 ते 3 लिटर दूध देणारी म्हस आणली आणि 8 ते 9 लिटर म्हस दिली. बाबाच्या कृपेवर त्याचा विश्वास बसला आणि बाबांनी जी म्हस आपल्याला घेऊन दिली त्याला वाटलं की खरंच बाबांची कृपा ही महान आहे. आणि त्याच्याकडे बाजीरावजी माटेकडे 40 म्हशी झाल्या. जेव्हा नागपूरमधून त्याच्या म्हशी चरायला निघायच्या तेव्हा लोक म्हणायचे, पहा माटेजीचा गोवन चालला म्हणे, असे त्या ठिकाणून लोक म्हणायचे. आणि माटेजीने बाबाला विनंती केली की बाबा आपण माझ्या घरी दूध प्यायसाठी यावं. आणि दिवस असा आला, कोजागिरीचा आला आणि बाबा काही सेवकांना घेऊन माटेजीच्या घरी गेले आणि तो दिवस कोजागिरीचा आला. आता कोजागिरीच्या आल्या निमित्ताने त्या ठिकाणी बाबांनी दूध वगैरे घेतलं आणि दूध घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा एक सेवक उभा झाला आणि बाबाला विनंती करू लागला की बाबा आपण आज जी कोजागिरी आहे, कोजागिरी निमित्त या ठिकाणी आपण दूध घेतलं, अशीच कोजागिरी समोर केली आणि पुढची कोजागिरी माझ्या निवासस्थानी माझ्या गच्चीवर ठेवली तर चांगली होईल, अशी माझी विनंती आहे बाबा. पण त्या सेवकाच्या त्या ठिकाणी स्वार्थ होता की बाबा माझ्या घरी येतील, बाबा म्हशीवर हात थोपातील आणि म्हस अपेक्षापेक्षा जास्त दूध देईल.
आणि बाबा सेवकाच्या विनंतीला एक आहे की टोळत नव्हते, कारण इच्छानुसार भोजन हा तत्वाने बाबांनी या तत्वाच्या पुरेपूर पालन केलं. आणि त्या सेवकाला होकार दिला बाबांनी. आणि होकार दिल्याच्या नंतर समोरच्या वर्षी नागपूरला लालगंजला कोजागिरी एका सेवकाच्या गच्चीवर घेण्यात आली. पण सेवक चतुर आहे. अच्छा किया तो मैंने किया और बुरा किया तो भगवान ने किया. मानव है बहुत चतुर है बोले बाबा. और खरीच गोष्ट आहे, आजचे तर बहुत चतुर आहे, कारण आता कॅम्प्युटरचा युग आहे. आज मानव बहुत चतुर आहे, कारण आज कॅम्प्युटरचा युग आहे. गोष्ट बदलावायला वेळ नाही लागत काही लोकांना. आणि यांनी विचार केला आणि त्या दुधामध्ये थंडाई टाकली. लालगंजला कोजागिरीचा कार्यक्रम घेण्यात आला नागपूरला, आणि त्या दुधात थंडाई टाकली आणि बाबाला बोलवण्यात आलं. त्या ठिकाणी बैठक घेण्यात आली. बैठक पार पडली. सर्व सेवकांनी दूध वितरण केलं. दूध घेतलं, आपापल्या घरी गेले. आणि काही सेवक मग मागवून मोजके सेवक राहतातच. मोजके सेवक राहिले. यांनी अपेक्षापेक्षा त्या ठिकाणी त्या दुधामध्ये थंड या भंग मिसळवला आणि तो आपण सेवन केला. आणि काही सेवक जेव्हा मग तो जास्त झाला अल्कोहोल पोटामध्ये, तर काही सेवक गच्चीवर, तर जेव्हा काही सेवक पायऱ्याने येता कोणी नालीत तर कोणी पळायचे. आणि प्रसंग सेविकांनी बघितला. हा प्रसंग सेविकांनी बघितला आणि दुसऱ्या दिवशी महानत्यागी बाबा झुमदे या निवासस्थानमध्ये येऊन बाबांना हा घडामोडी झालेला प्रकार बाबांसमोर मांडला. सर्व सेविकाताईंनी मांडला. आणि त्या ठिकाणी बाबांनी विचार केलं की ही परमेश्वरी कार्य आहे. आणि सेवकाची अशी परिस्थिती राहिली. आणि सेवक जरी व्यसनाच्या आहारी गेला तर याची गुरस्तीवरच जाणार नाही. यांचे लक्ष एका परमेश्वराकडे लागणार नाही. म्हणून बाबांनी त्याही गोष्टीची दुधामध्ये काही टाकण्याची आणि वाईट व्यसन करण्याची बाबांनी मनाई केली. आणि त्या बाबांच्या मार्गदर्शनानुसार शांतीनगर नागपूर बाजीरावजी माटे यांच्या निवासस्थानापासून कोजागिरीची सुरुवात झाली. आणि आज तेव्हापासून तर आज सुद्धा आपण परिसरात गावात सर्व सेवक एकत्रित येऊन मानव धर्मावर चर्चा बैठक घेऊन एकमेकाच्या अनुभवातून जागून परमेश्वरी कृपेचे या ठिकाणी गुणगान गाऊन आपापले आत्मबल मजबूत करत असतो. आणि त्या निमित्ताने कोजागिरी निमित्त बैठक ठेवून आपण दुधाचं वितरण करत असतो, जेवणाचं कार्य करत असतो. कशासाठी की ही या कृपेचा प्रचार प्रसार व्हावा. बाबांच्या शिकवणीच्या सेवकांना प्रचार प्रसार व्हावा. सेवकांचे आत्मबल मजबूत व्हावे आणि एकमेकाच्या अनुभवातून सेवक जागावा. सेवक हा ध्येयवादी बनावा, असे बाबांचे विचार होते. आणि तोच विचार ठेवून आज या ठिकाणी आपण थोडंसे का असो ना आपण या ठिकाणी कोजागिरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि अशा प्रकारे कोजागिरीची सुरुवात त्या ठिकाणापासून झाली आणि या ठिकाणी सुद्धा सुरू आहे. तर बाबांनी जे कार्य सांगितले तेच कार्य आपल्याला करायचे आहे. तेच कार्य करायचे आहे. कारण की बाबांनी मानवात परमेश्वर दाखवला, तर मग मानवासारखे राहून कार्य करायचे. एकमेकाप्रती चांगले विचार ठेवायचे आहेत. क्योंकि बाबा ने कहा है अच्छे विचार मानव के और बुरे विचार दानव के. अच्छे विचार बाबा बोले बहुत से इस मार्ग में जुड़े हैं, बोले जो विचार ऐसे अनुचित है, बोले जिन लोगों के विचार, जिन परिवारों के विचार इस मार्ग के प्रति या लोगों के प्रति अच्छे नहीं है, बोले अच्छे विचारों को लोग जिनके अच्छे विचार है बोले उन लोगों को मैंने पास में बैठाया, बोले और जिनके अच्छे विचार नहीं है बोले उन्हें मैंने अलग कर दिया. बोले अच्छे विचार जिनके हैं उन्हीं को बाबा पास बैठाते थे. म्हणजे ज्यांचे चांगले विचार आहेत त्यांनाच बाबा सहकार्य करते आणि त्याच लोकांपाशी बाबा राहते, असं बाबांचं मार्गदर्शन आहे. बाबांनी म्हटलं आहे बाबाच्या मार्गदर्शनात कि शरीर रूप छोड़ जाऊंगा. शरीर रूप से गए बाबा,
3 ऑक्टोबर 1996 बाबा शरीर रूपाने गेले, देह त्याग केला, पण आत्मरूपाने आज सुद्धा या ठिकाणी विराजमान आहे. आत्मरूपाने विराजमान आहेत म्हणून आपण त्यांना प्रणाम करत असतो आणि प्रणाम करून त्यांना या ठिकाणी आपण उपस्थिती दर्शवित असतो. म्हणून त्यांना प्रथम प्रणाम करतो, त्यांची उपस्थिती दर्शवतो, मग अध्यक्ष आणि मग बैठकीला सुरुवात करत असतो. तर महान त्यागी बाबा जुमदेवजींनी मानव धर्माची व्याख्या सर्वांना सांगितले की माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागणे प्रथम मानवाचे कर्तव्य आहे. म्हणून बाबांनी या धर्माला नाव मानव धर्म दिला आहे आणि सर्व सेवक सेविकांनी मानवासारखे वागून चांगले विचार ठेवून सेवकाप्रती सेविकाप्रती सेविकांनी सेवकाप्रती सेवकांनी सेविकाप्रती चांगले विचार ठेवून आपण आपल्या जीवनात परमेश्वरी कार्य करायला हवं. एकट्याने राहून, कारण एकटा कोणी नाही करू शकत, एकट्याची ताकद नाही. म्हणून बाबांनी म्हटलं की एकता के भावना जगाए बिना परमेश्वर कृपा प्राप्त नाही कर सकते. जोपर्यंत आपल्या परिवारात आपण एकटेच राहणार नाही, एकता करणार नाही, तोपर्यंत परमेश्वरी कृपा प्राप्त करू शकत नाही. हे बाबांचं म्हणणं होतं, बाबांची शिकवण होती आणि तेच शिकवण घेऊन आपल्याला कार्य करणं. म्हणून परिसरातले असो की परिसराच्या बाहेरचे असो, जे आपले बाबांचे सेवक आहेत त्या सेवकासोबत राहून आपल्याला एकजुटीने एकतेने कार्य करायचे आहे. आणि एकतेत राहून सने आपल्याला जोपर्यंत आपण एकतेत राहून कार्य करणार नाही तोपर्यंत आपली एक संघटना बनणार नाही. एकतेचा अनुभव सर्वांना माहीत आहे की एक जरी झाडणीची काडी आपण येथून जागा झाडण्यासाठी सुरुवात केली तर झाडू शकत नाही. त्या एकट्या काडीची ताकद नाही जागा झाडण्याची. आणि त्याच जागी जरी आपण मूठभर काड्या एका जागी जमा केलं तर गल्लीच का तर पुरा गाव झाडू शकते. एवढी ताकद त्या एकतेमध्ये आहे. म्हणून एकटेच राहून आपल्याला कार्य करायचं आहे, एकट्याने नाही. मी सुद्धा एकटं काहीच करू शकत नाही. जोपर्यंत तुमच्या सेवकांचा साथ मला मिळणार नाही, तुमच्या सेवकाचं सहकार्य मला मिळणार नाही, तोपर्यंत मी कोणतेच कार्य करू शकत नाही. करीन तर फक्त मी माझ्या परिवारापुरते करू शकतो, मी माझ्या परिवारापुरते करू शकतो. पण जे इतरिक्त मानव धर्माचे कार्य आहेत ती मी एकटा करू शकत नाही आणि माझी ताकद नाही. म्हणून सर्व सेवकांनी एकतेत राहून कार्य करावं आणि सर्व सेवकांनी आपल्या परिवारात तत्व शब्द नियम समजून सत्य मर्यादा प्रेमाचे आचरण करून एकामेकात परमेश्वर पाहून सर्वांनी कार्य करावं असं मी बोलू इच्छितो. आणि जाता जाता 2 शब्द म्हणू इच्छितो की ध्येय होता बाबांचा, त्या ध्येयाप्रती 2 लाईनी या ठिकाणी म्हणतो की ध्येय होता भगवत प्राप्तीचा, दुःखदारी दूर करण्याचा. ध्येय होता भगवत प्राप्तीचा, दुःखदारी दूर करण्याचा. एकाच भगवंताची धरुणी कास, एक सूर्य आला उदयास. एकाच भगवंताची बाबांनी कास धरली. म्हणून मला म्हणावंसं वाटलं की एकाच भगवंताची धरुणी कास, एक सूर्य आला उदयास. सरस्वता माई विठोबाजी बाबांचा लेख, लाखात नव्हे तर जगात एक, लाखात नव्हे तर जगात एक. एवढे बोलून आपल्या या ठिकाणी प्रस्तावना मार्गदर्शनाला आम्ही समाप्त करतो. आपले 2 शब्द या ठिकाणी संपवतो. सर्वांना माझा नमस्कार.